बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बाबत एक तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। ओमिक्रॉन व्हेरिएंटने ही भीती आता वाढवलेली आहे। मुंबई महानगरपालिकेची एक महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक ऑनलाईन असेल। ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे जगावर आता पुन्हा एकदा भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे। या नव्या व्हेरिएंटबाबत मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे, कारण या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या बाबतीत आज मुंबई महानगरपालिकेची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता ही महत्त्वाची ऑनलाईन बैठक होईल। पालिका आयुक्त ही बैठक घेणार असल्याचं समजतंय। या बैठकीमध्ये नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी काही महत्त्वाची पावलं उचलण्याबाबतची चर्चा होईल। त्यामुळे या बैठकीकडे मुंबईकरांचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोरोनाच्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरातल्या देशांची पुन्हा एकदा झोप उडवलेली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचं हे नवं व्हेरिएंट ओमिक्रॉन हे अतिशय भयंकर असं घोषित केलेलं आहे। त्यानंतर नव्या प्रकारच्या या कोरोना व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातले काही देश निर्बंध आणखी कठोर करण्याच्या तयारीत आहेत। परदेशातून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांवर आता करडी नजर असेल। सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कठोर तपासणीचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबाबत नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया। कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे। दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे। त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाही आहे, कारण ते पालिकेने नाकारलेले आहे। परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे। आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता आपल्याला जीनोम सिक्वेन्सिंग हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे। दरम्यान कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईकरांची चिंता वाढणार असल्याची भीती सध्या व्यक्त होतीये। दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार असल्याचं मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केलेलं आहे। भारतीय जे परदेशामध्ये आहेत ख्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये ते मुंबईमध्ये किंवा इतर भागामध्ये येऊ शकतील। ते इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची कशा प्रकारे तपासणी करावी त्याच्यावर देखील आम्ही चर्चा केलेली आहे। विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची RT-PCR चाचणी करणं असो किंवा वॅक्सिनेशन जर केलं नसेल तर त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी मोटिवेट करणं असो आणि होम आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यासाठी मार्गसूचना असो त्या आम्ही यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे। परंतु हे जरी असलं तरी काही राष्ट्रामध्ये तिसरी लाट म्हणा किंवा चौथी लाट म्हणा किंवा काही ठिकाणी 5वी लाटसुद्धा आपण उल्लेख करतो आहे किंवा आपण ऐकतो आहे। तर त्या ठिकाणी जीनोम सिक्वेन्सिंग झालं असेल तर नेमका कोणता व्हेरियंट त्या भागामध्ये आहेत याचा देखील माहिती घेण्यासाठी आम्ही टास्क फोर्सला विनंती केलेली आहे, जेणेकरून तो जर व्हेरियंट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र जर आला तर त्याच्या नेमक्या कुठला उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, ट्रीटमेंट कशी असेल, मॅनेजमेंट कसं असेल किंवा जे लस घेतलेली आहे तर त्याची परिणामकारता किती असेल याचा देखील आम्ही अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार सूचना देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे। महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांची प्रतिक्रिया आपण या सगळ्याबद्दलची पाहिली। मात्र या बैठकीच्या अनुषंगाने अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या। प्रशांत, या नव्या व्हेरिएंटमुळे आता आणखी भीती व्यक्त होतीये। या अनुषंगाने ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या गोष्टींची अंमलबजावणी कदाचित त्याबद्दलचं नियोजन या बैठकीमध्ये आजच्या ठरण्याची शक्यता व्यक्त होतीये। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल?
अजिंक्य, आजची बैठक ही खरोखर महत्त्वाची आहे, कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये पुन्हा एकदा रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. येत्या दिवसामध्ये नाताळ डोळ्यासमोर येतोय आणि त्याच वेळेस दक्षिण आफ्रिकाच नाही तर जगातल्या 5 देशांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन रुग्ण सापडतात. म्हणजे इस्रायल, हाँगकाँग, बोटस्वान, बेल्जियम या 4 देशांमध्ये सुद्धा दक्षिण आफ्रिकेसह जे नवीन व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत आणि हेच कुठेतरी घातक मानलं जात आहे. आणि नेमका जो उगम कुठून झाला आहे, नेमका तो कशा प्रकारे पसरतोय याची अजूनपर्यंत WHO कडनं शोध मोहीम जरी सुरू असली तरी याचा प्रसार जो आहे, संसर्ग जो आहे तो अधिक झपाट्यानं होतोय, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि याचमुळे आपल्याला माहिती आहे की मुंबई खरं तर पर्यटकांचं सुद्धा आकर्षणाचं केंद्र आहे आणि याचमुळे दक्षिण आफ्रिकेतनं येणाऱ्या प्रवाशांना कंपल्सरी होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत होऊ शकतो. जिनोम सिक्वेन्सिंग ही जनुधारक म्हणजे की एक सगळ्यात महत्त्वाची ही जनुकाची चाचणी आहे आणि या चाचणीची आवश्यकता आता या ओमिक्रॉनमुळे समोर आलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचबरोबर कोरोना संपला नाहीये, आपण काळजी घेणं आवश्यक आहे, हे सातत्यानं आवाहन जसं सरकारकडनं केलं होतं तर त्या विषयाला अजूनपर्यंत गांभीर्याने घेण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रशासनाच्या माध्यमातून तयारी जरी होत असेल तरी अजूनपर्यंत ओमिक्रॉनवर नेमका उपचार कसा करायचा याबद्दलचं कोणतंही धोरण हे केंद्र असो, राज्य असो किंवा WHO यांच्याकडे निर्धारित झालं नाहीये आणि याचमुळे प्रत्येकानं आवश्यक त्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आजची बैठक महत्त्वाची आहे. आजच्या बैठकीमध्ये जे निर्देश फायनल अंतिम होतील त्याचं पालन हे त्वरित केलं जाईल, हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. अजिंक्य, बिलकुल. प्रशांत, काही नवे निर्बंध लादले जातील का? त्या अनुषंगानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे का? कारण नव्या व्हेरियंटमुळे फक्त मुंबईतच नाही राज्यभरात देखील मोठा धोका उद्भवू शकतो. त्या अनुषंगानं ही बैठक महत्त्वाची आहे जसं आपण सांगितलं, पण काही महत्त्वाचे निर्बंध लादण्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले जाऊ शकतात का? कसं असतं अजिंक्य की अर्थचक्र सुरू राहणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये जर का आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं अर्थचक्र विस्कळीत झालंय की सर्वसामान्य माणसाचा रोजगार, छोटे छोटे व्यवसाय आत्ता कुठे त्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच हा नवीन धोका. पण याचबरोबर की आतापर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याकडे, कोणत्याही राज्यांनी पंतप्रधानांकडे की निर्बंध याबद्दलचे मागणी केली नाहीये. सगळ्यात पहिली मागणी जर पंतप्रधानांकडे आली असेल तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली की दक्षिण आफ्रिकेतनं येणारी विमान वाहतूक जी आहे ती रोखता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाची मागणी मानली जाते. पण त्याचबरोबर की आत्ता जरी कोणते कडक निर्बंध लागू होतील, सर्वसामान्य जे सुरळीत झालेलं जनजीवन विस्कळीत करतील असे कोणतेही संकेत दिसून येत नाहीये. पण दक्षिण आफ्रिकेतनं जर का ओमिक्रॉनचा कोणताही प्रादुर्भाव झालेला रुग्ण जर का भारतात दाखल झाला, मुंबईत दाखल झाला तर मात्र अशा प्रकारचे जे निर्बंध पुन्हा एकदा येऊ शकतात. बिलकुल. काय नेमकं या बैठकीत होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या नव्या व्हेरियंटच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत जरी आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलेला आहे. आरोग्य विभागाचीही त्याला संमती आहे. उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री या संदर्भात सर्व विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत आणि त्यात शाळा उघडण्यासंदर्भातल्या अन्य विषयांवर सुद्धा चर्चा होणार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. जरी साऊथ आफ्रिकेमध्ये नवीन व्हेरियंट आढळलेला असला तरी आपल्या देशात आणि आपल्या राज्यात त्याचा लगेच परिणाम व्हावं आणि त्यामुळे मुलांची शाळा थांबवावी असं कारण वाटत नाही. तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय आज म्हणजे उद्या सायंकाळी 5 वाजता 5:30 वाजता संपूर्ण प्रशासनाची आणि आरोग्य विभागाची VC घेत आहेत. तर त्यामध्ये सुद्धा अशा काही बाबींची चर्चा निश्चित प्रकारे होईल. औरंगाबादमध्ये लसीकरणाचं प्रमाण घटलंय आणि त्याच अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब फतवा काढलाय. लस घेतली नाही तर मद्य मिळणार नाही असा फतवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय. याआधीच लस घेतली नाही तर डिझेल न देण्याचे आदेश काढण्यात आलेले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश काढलाय. आदेशाचा भंग करणाऱ्यांचं दुकान सील करण्याचा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता वाईन शॉपवर प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय मद्य दिलं जात नाहीये. जिन्होंने लस ली है उनको ही दारू देना है बोलते हैं. जिन्होंने नहीं लिया उनको नहीं देना है. काय काय बघता तुम्ही इथं आज? ते लस सर्टिफिकेट हां अजून काय आणि ते असेल तरच हाँ वो या तो ही दारू दे रहे हैं. तर काय बहाने करतात लोक? लोग क्या है कुछ भी बहाने बोलते हैं. भाई मेरे बच्चे के मोबाइल में बच्चा भागा गए वाला है.
फिर घर पे भूल गया, गड़बड़ में आ गया। हाँ क्या अब ऐसे लोगों की तकलीफ हो रही है तो उनको देते नहीं तो गालियां देते हैं वो। नस घेणं जरुरी आहे, तुम्हाला एक बोलतो आता. हा नस घेणं जरुरी आहे तुम्हाला. नस घ्यायला तुम्हाला भेटू शकत नाही. त्याच्यामुळे लस घ्यावं लागेल. हा मग काही पेट्रोल सुद्धा भेटू शकत नाही तुम्हाला. दारू भेटना म्हणून लस घ्यावं लागेल. हा मग हा तुम्ही कधी नस बी घ्यायची बरं का. हा आता तुम्ही रोडवर चाललेले, हा. तुम्हाला एक बोलतो की हा रोडवर चाललेले तुम्हाला नस पाहिजे. हा तुम्हाला एक सांगतोय नस शिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. परळीमधल्या वैजनाथ मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. विश्वस्तांच्या नावानं एक पत्र पाठवलं गेलेलं होतं. या पत्रामध्ये मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती. रतनसिंग रामसिंग दख्खने, राहणार काळेश्वर नगर, विष्णुपुरी, नांदेड या पत्त्यावरून हे पत्र पाठवलं गेलं होतं. त्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासही सुरू केलाय. मंदिर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर नागरिक आणि भाविकांनी घाबरून जाऊ नये असं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. हे पत्र मिळताच आम्ही काल पोलीस स्टेशन शहर परळी PI साहेबांना एक पत्र देवस्थान ट्रस्टनं लिहिलं आणि हे पत्राची कॉपी त्याला जोडून दिलेली आहे. त्यामध्ये आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या सगळ्या बाबीची चौकशी करून याच्या खोलापर्यंत जाऊन काय प्रकार आहे हा याचा शोध लावावा व मंदिर परिसराला त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त द्यावा अशा पद्धतीची मागणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आम्ही केलेली आहे. मी नामी गुंड आहे. माझ्याकडे गावठी पिस्तूल आहे. मला तातडीची गरज म्हणून 50 लाख रुपये आपण द्यावेत, अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवून लावू अशा प्रकारची धमकी वजा पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि खालील पत्त्यावर त्यांनी ती रक्कम पोच करावी अशा प्रकारचं पत्र त्यांना प्राप्त झाल्यामुळं पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्या व्यक्तीच्या नावानं आपण धमकी दिल्याबाबतचे गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या संबंधानं सध्या तपास चालू आहे. दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केलेलं आहे. श्री क्षेत्र परळी वैजनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मंदिराला आरडीएक्सनं उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळालेली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महाराष्ट्र DGP आणि बीड पोलीस अधीक्षक आणि दहशतवाद विरोधी पथकाला माहिती दिलेली आहे. पोलीस खातं याबाबत त्वरित ॲक्शन घेत आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रभू वैजनाथ मंदिराची एक वीट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही. वैजनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. 50 लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाड दिसतील अशा आशयाचं ट्विट पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. पुढची बातमी बघूया. मुंबईमध्ये एका तरुणीची बलात्कारानंतर हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईतल्या कुर्ला भागातली ही घटना आहे. या मुलीच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. 25 नोव्हेंबरची ही घटना असून या मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. HDIL कंपाऊंडमध्ये तरुण आपल्या मित्रासह व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला असता त्याला या तरुणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथकाची स्थापनाही केलेली आहे. मला आठवतंय की साकी नाक्याची ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक काढलं होतं ज्याच्यामध्ये पॉईंट्स दिले होते आणि त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं की याच्यापुढे निर्जन स्थळाचा आढावा घेऊन आम्ही बीट मार्शल वगैरे काय आहे जास्तीचे लावू, निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यासाठी BMCशी आम्ही कॉरेस्पॉन्डन्स करू, एवढंच नाही निर्जन स्थळी आणि अंधाराच्या ठिकाणी QR कोड वगैरे ठेवू, अशा बऱ्याच सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मला आता हा प्रश्न पडतोय की ही जी घटना घडली ही सुद्धा निर्जन ठिकाणी घडलेली आहे आणि आतापर्यंत हे जे परिपत्रक काढले याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी काय काय काम केलं हे एकदा मुंबईच्या पोलीस कमिशनरांनी लोकांच्या समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. कारण साकी नाक्याच्या घटनेनंतर सुद्धा महिलांवरती अत्याचाराच्या घटना ज्या मुंबईमध्ये आहेत त्या कुठे थांबलेल्या नाहीये.
उस्मानाबादमध्ये ऑपरेशन लुटारूनं आणखी एक दणका दिलेला आहे। उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। उमरगा या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बोगस बायोडिझेलची विक्री सुरू होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी पोलीस निरीक्षकांची बदली केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत सध्या। बालाजी, उमरगा पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचं समजतंय। ऑपरेशन लुटारूचा आणखी एक मोठा दणका उमरग्यामध्ये बसल्याचं दिसतंय। बालाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, ज्या पद्धतीने राजरोसपणे हा सगळा बिंदिकपणे हा बायोडिझेलचा काळा बाजार चालू होता आणि हा न्यूज 18 लोकमत टेस्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आपण समोर आणला। महाराष्ट्र राज्याची राजधानी असं हे उमरगा शहर बनलं होतं। इथून सीमावर्ती भाग निश्चित जवळ आहे, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, आणि इथं मोठ्या प्रमाणात जी आहे ती गाड्याची वाहनाची रेलचेल असते आणि हाच मुद्दा हेरून इथे जे आहे ते बायोडिझेलचं मोठ्या प्रमाणात रॅकेट जे आहे ते चालत होतं। पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांना अंधारात ठेवून किती भगतन चालत होतं हा एक मोठा प्रश्न होता। मात्र ज्या बातमीनंतर आपण ही स्टिंग ऑपरेशन केलं त्यानंतर दोन्ही प्रशासन जे असेल ते ताळ्यावरती आलं आणि हे जो सगळा गोरखधंदा जो आहे तो उघडकीसाठी त्याची कारवाई करण्यास सुरू केली। मात्र आता कुठेतरी प्रशासनानं जर बघितलं तर खऱ्या अर्थानं ज्या निवा जैन यांनी जी कारवाई केलेली आहे ती उमरगा PI जे मुकुंद आगाव म्हणून आहे ते सगळे सगळा चार्ज होता, त्यांच्या सगळे हद्दीत हे चालत होतं आणि त्यांची जी तडकाफडकी म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा स्टिंग ऑपरेशनचा कसा दणका बसलाय हे आपण पाहतो आहोत। बातमीनंतर आता उमरग्याच्या पोलीस निरीक्षकांचीच बदली झाल्याचं समोर येत आहे। बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एका ब्रेकची वेळ झाली आहे, मात्र ब्रेक नंतर जय हिंद सन्मान मध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाई भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्यगाथा। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। परमबीर सिंग प्रकरणामध्ये आता एक मोठा पर्दाफाश झालेला आहे। गृह खात्याची गोपनीय फाईल संजय पुनामियाच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। संजय पुनामिया हे परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय असून परमबीर सिंग यांच्यावर दाखल गुन्ह्यामध्ये संजय पुनामिया मुख्य आरोपी आहे। संजय पुनामियाच्या मोबाईलमध्ये 27 पानांची गोपनीय फाईल आढळलेली आहे। ती फाईल त्यानं त्याच्या मुलाला पाठवलेली होती। 3 मे 2021ला ही फाईल त्यानं पाठवली होती। गोरेगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधली आता ही एक मोठी माहिती समोर आलेली आहे। गोरेगाव पोलिसांनी ही गोपनीय फाईल सायबर पोलिसांकडे वर्ग केली असून सायबर पोलिसांनी आता या संदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, गृह खात्याची गोपनीय फाईल आता सापडली गेल्यानं खूप मोठा खुलासा या सगळ्या प्रकरणात होईल असं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर ही गोपनीय फाईल सापडणं त्यातल्या त्यात ती गृह खात्याची असणं ही यातल्या यात एक मोठी गोष्ट आहे आणि धक्कादायक गोष्ट आहे। कारण का आपल्याला माहिती तर कुठल्याही खात्याची गोपनीय फाईल असेल तर ती देण्यास मनाई असते। मग ती तुम्ही माहितीच्या अधिकारात मागितली तरी ती देण्यास मनाई असते आणि सरकारी अधिकाऱ्याकडे असली तर त्याचा त्या खात्याशी संबंध असला पाहिजे। पण संजय पुनामिया हा एका प्रकरणामध्ये परमबीर सिंग यांच्यासोबत मुख्य आरोपी आहे। हा खाजगी व्यक्ती आहे। या खाजगी व्यक्तीकडे 27 पानांची गोपनीय फाईल जी आहे गृह खात्याची ती कशी का आढळते हा एक मोठा प्रश्न आहे। जेव्हा गोरेगाव पोलीस स्टेशननी जो गुन्हा दाखल केला होता परमबीर सिंग यांच्याविरोधात विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणी संजय पुनामिया अटकेत आहे। त्याची जेव्हा चौकशी केली गेली, चौकशी जेव्हा करत होते तेव्हा त्याच्या मोबाईल मधून ही सगळी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि या माहितीची खातरजमा करण्याकरता जे गोरेगाव पोलिसांनी सगळे प्रयत्न केले होते। त्यानंतर हे प्रकरण आहे ते IT ऍक्ट नुसार संबंधित आहे, त्याच्यामुळे सायबर पोलिसांना या सगळ्या खुलाशानंतर आता परमबीर सिंग यांचा पाय आता आणखी खोलात जातो की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे। अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। औरंगाबादमधून आता पहिली ST रवाना झालेली आहे। औरंगाबादहून जालन्याकडे ही ST बस रवाना झालेली आहे। पोलीस संरक्षणामध्ये ही ST बस रवाना झाली। औरंगाबाद ते जालना ही बस पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ST वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला होता। प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र आता ST बसेस हळूहळू रस्त्यावर येऊ लागल्यानं प्रवाशांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय। औरंगाबादच्या
डेपो 1 मधून ही बस रवाना झाली आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, पहिली बस एसटीची रवाना झालेली आहे जालन्याच्या दिशेनं आणि तीही पोलीस संरक्षणात. काय सांगता येईल त्याबद्दल? होय, आज जवळपास 1 महिन्यानंतर औरंगाबादेतून लाल परी बाहेर पडलेली आहे आणि ती सिडको बस स्टँड आगार क्रमांक 1 ची ही बस बाहेर पडलेली आहे 1 तासापूर्वी आणि ही बस औरंगाबाद ते जालना या मार्गावर धावणार आहे. आज बस जाईल, दोन्ही आगारातून बाहेर जातील अशा पद्धतीची परिस्थिती होती. मात्र 2 नंबर आगारातील जे रुजू झाले होते कामावर वाहक चालक, मात्र ते प्रत्यक्षात कामासाठी हजर राहिले नाही. त्यामुळे क्रमांक 2 आगारातून एकही गाडी बाहेर जाऊ शकली नाही. मात्र क्रमांक 1 आगारामध्ये 4 वाहक आणि 4 चालक आज रुजू झाले होते आणि ते एक गाडी त्यांच्या ताब्यात दिली आणि ती गाडी बाहेर काढली. आपण बघू शकतो की गाडी बाहेर जाताना मोठ्या प्रमाणात मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि बस स्टँडच्या बाहेर आणि शहराच्या बाहेर जाईपर्यंत गाडी पोलिसांच्या गाडीच्या संरक्षणात ती बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर ती जालन्याला गेलेली. एकंदरीतच जवळपास महिन्यानंतर आता हा संप फुटतो की काय अशी परिस्थिती आहे, कारण अनेक कामगार कर्मचारी अजूनही आंदोलनात ठाम आहेत. मात्र काही कर्मचारी आता कामावर येऊ लागलेत. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एकोणीसशे 71च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या विजयाचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय. या युद्धात आपलं शौर्य गाजवणाऱ्या योद्ध्यांना सलाम करण्यासाठीच न्यूज 18 लोकमतचा हा जय हिंद सन्मान आहे. भारत पाकिस्तान युद्धावेळेला छंबजोरियन भागात तब्बल 14 वेळा सुखोई विमानानं शत्रूवर बॉम्ब हल्ला करून जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा डाव उधळून लावण्यात आला. पाकचे अनेक रणगाडे, दारुगोळा उद्ध्वस्त झाला, त्यांची रसद तोडली गेली आणि लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूत करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, असे भारतीय वायुसेनेच्या ग्रुप कॅप्टन दिलीप दिघे यांची शौर्यगाथा पाहूया. आगळी करुणी युद्धाला तोंड फोडणाऱ्या पाकिस्तानला 71च्या युद्धात आपल्या जांबाज भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या या युद्धात फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघेंनी गाजवलेल्या अद्भुत शौर्याबद्दल त्यांचा वीरचक्रानं सन्मान करण्यात आला. देशाला अभिमान वाटणारं त्यांचं शौर्य ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. दिनांक 3 डिसेंबर 1971 पाकिस्तान launched a full-scale war against us. पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात भारताच्या वायुसेनेनं निर्णायक भूमिका बजावली. रोज 5-6 अटॅक्स असायचे विथ गन्स, ॲम्युनेशन, बॉम्ब आणि त्यांना थोपून धरलं आणि खूप डिस्ट्रॉय पण केलं. यात आघाडीवर होते फायटर पायलट 101 स्क्वॉड्रनचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघे. दिघे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाकच्या हद्दीत घुसून त्यांचे अनेक रणगाडे, दारुगोळा उद्ध्वस्त केला. एवढंच नाही तर लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूत केली, ज्यामुळे शत्रूची रेशन आणि दारुगोळ्याची रसद पूर्णपणे तुटली. अखनूर पूल उद्ध्वस्त करून जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा पाकिस्तानचा डाव सुद्धा उधळून लावला. शत्रूनं दिघेंच्या सुखोई विमानावर तोफगोळे टाकले, गोळीबारही केला. यात विमानाला आग लागली, पण देशभक्तीच्या आगीपुढे ती ठेणगी ठरली. तब्बल 14 दिवस लढून या लढवय्यांनी मिशन फत्ते केलं. त्यांच्याकडे हेवी अँटी एअरक्राफ्ट गन्स होते. चायनीज गन्स होते, ते 4 बॅरल. तर त्या आम्हाला मारायच्या सारखी. आणि आम्ही अटॅक करत होतो तेव्हा अटॅक करताना खाली यायला लागतं जवळ आणि अटॅक करतो व्हेकल्स, ट्रूप्स किंवा एनी अदर कॉन्सन्ट्रेशन. तर ते करताना आमच्या विमानांना लागायच्या गोळ्या. आम्ही 14 दिवस होतो. 14 दिवस प्रत्येक वेळेला
आमच्यातला एखादा मनुष्य आयदर ही वॉज किल्ड और ही वॉज कॅप्चर्ड POW. मूळचे कोकणातील मुरुडचे दिलीप दिघे मुंबईत BScची पदवी घेत होते, पण फील्ड मार्शल करियर अप्पाच्या शब्दांनी प्रेरित झालेले दिघे हवाई दलाच्या फाल्कन स्क्वॉड्रनमध्ये सामील झाले. मला पहिल्यापासून फायटर पायलट व्हायचं होतं. सुखॉय 7 हे नवीन विमान आलं होतं रशियन, त्याच्यावरती मला कन्वर्ट केलं, तर त्याचा मी पायलट झालो आणि वॉरमध्ये मी त्या विमानावरती होतो. आणि सुखॉय 7 वॉज वन ऑफ द फास्टेस्ट एअरक्राफ्ट, म्हणजे मॅक 2.2 त्याचा स्पीड असायचा. व्हेरी पॉवरफुल विमान. देशाला 31 वर्ष सेवा देणाऱ्या या योद्ध्यानं सर्व प्रकारची फायटर विमानं चालवण्यातलं अद्भुत असं कौशल्य मिळवलं. वायुसेनेच्या फायटर प्लेनची एरोबॅटिक फॉर्मेशन पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. दिलीप दिघेंनी दाखवलेल्या कौशल्याचा आणि शौर्याचा त्यांच्या पत्नीलाही सार्थ अभिमान वाटतो. हे जेव्हा चालायची ना, म्हणजे प्रॅक्टिस आकाशामध्ये, तेव्हा म्हणजे सगळ्या इतर बायका किंवा इतर स्क्वॉडच्या बायका अशा बघायला यायच्या आकाशात, म्हणजे काय चाललंय काय नाही. ते ॲडव्हेंचरस हे होतं, म्हणजे खाली जा, वर हे करा वेगवेगळे हे एकदम फॉर्मेशन्स, आणि असे पटापटा बदलतात ते अशी सगळी. तर तेव्हा जरा हे होतं की म्हणजे समजा काय झालं तर पोटात तसं धस्त होईल असं होतं. म्हणजे इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांनीच दिलीप दिघेंचं कौतुक केलं. पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं आयुष्य म्हणजे काय याची साक्ष ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर दिघेंना भेटल्यावर पडते. या योद्ध्यांच्या पराक्रमामुळेच पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी जवानांच्या शौर्याविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आमच्या कुटुंबामध्ये ब्रिगेडियर लुकतुके म्हणून आहेत, ज्यांच्याकडे बघून लहानपणी मला असं वाटायचं की आपण सुद्धा सैन्यात भरती व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी NCC, भोसला मिलिटरी स्कूल इथे सैनिकी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पण नंतर लक्षात आलं की ते आपलं खरं तर काम नाही आहे. कारण सैनिक होण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या धैर्याची गरज आहे, तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या धाडसाची गरज आहे. तुमचं ट्रेनिंग वेगळ्या प्रकारचं व्हायला पाहिजे, तुमची मेंटल स्टेट एक वेगळ्या प्रकारची असायला पाहिजे. आणि आजपर्यंतच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून आपल्या तिन्ही दलातील सैनिकांच्याबद्दल मी विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की आजही मी तुमच्याशी ज्या प्रकारे संवाद साधू शकतो आहे, याचं मुख्य कारण आपल्या तिन्ही दलातील सैनिक आपल्या देशाचं रक्षण अगदी प्राणपणानं करत आहेत. म्हणजे आपण आपलं मनोरंजन करवून घेतो, नाटक सिनेमा बघायला जातो, आपले सण समारंभ आपण साजरे करतो, मित्र मैत्रिणींना भेटायला जातो, अगदी हॉटेलमध्ये जेवायला जातो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण करत असू तरी आपल्या बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ते म्हणजे आपल्या तिन्ही दलातील सैनिक आपल्या देशाचं इतक्या चांगल्या प्रकारे रक्षण करतायत, आणि ते तसं रक्षण करतायत म्हणून आपण हे सगळं करू शकतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सणवार साजरे करत असतो, मग दिवाळी, दसरा, आपापले धार्मिक सण साजरे करत असतो. पण विचार करा, तिथे सियाचीनच्या कडक थंडीमध्ये आपले जवान देशाचं रक्षण करत असतात, सीमेचं रक्षण करत असतात. त्यांना नाही का त्यांच्या कुटुंबियांची आठवण येत असेल, त्यांना नाही का असं वाटत असेल की आपण सुद्धा हे सण साजरे करावेत. पण ते तसं करू शकत नाहीत, कारण त्यांच्यासाठी एकच धर्म असतो, आणि तो म्हणजे देशधर्म. माझ्या देशाची जनता आज माझ्याकडे डोळे लावून बघते. त्यामुळे ह्या सर्व जवानांना माझा कडक सलाम आहे. तुम्ही आहात म्हणून आज आम्ही आहोत, ही भावना आमच्या मनात कायम राहो.
तुमच्यामुळेच आज आम्ही हे सगळं आनंदाने साजरे करू शकतोय. तुमच्यामुळेच आज आम्ही चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतोय. सो तुम्ही नसाल तर आमचं आयुष्य कठीण होणार आहे. सो तुम्हाला माझा कडक सलाम. आणि यासोबतच जय हिंद सन्मान या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.